उच्च शिक्षण घेऊन परदेशात जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, परंतु अमेरिकेत असलेली हाय क्लास नोकरी सोडून भारतात येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्याची वार्षिक उलाढाली कोट्यामध्ये साधणं खरं तर कठीण. पण हे साधलं आहे पुण्यातील प्रतीक्षा शेळके यांनी. परदेशातून नोकरी सोडली आणि भारतात येऊन पुण्यातील शिवणे वारजे भागात जंगल बाउंड या नावाने स्वतःचा कारखाना उभा केला. यामध्ये लाकूड आणि बांबूपासून दैनंदिन उपयोगी वस्तू तयार करून त्याची विक्री करतात. तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तरी इको फ्रेंडली बिझनेस सुरू करावा आणि स्वतःचा बिझनेस सुरू करायचा हा एक उद्देश होता. आणि दुसरा एक उद्देश होता की काहीतरी एन्व्हायरमेंटल फील्ड मध्ये स्वतःच करायचं, म्हणून मग मी जंगल बाउंडची सुरुवात केली. मी US मध्ये जॉब करत होते प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये इन ऑटोमोटिव्ह फील्ड. त्याच्यात व्हेकल स्ट्रक्चर डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं मी हँडल करत होते. आणि मग मी इथे लाकूड आणि बांबू पासून प्रोडक्ट बनवते. त्याच्यात मी सगळं माझं मी शिकलेलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सगळं वापरू शकतो. सगळं डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग आपण इन हाऊस करतो. तो सगळं कॅड डिझाईन, CNC प्रोग्रामिंग वापरून आपण लाकूड बांबूवर हे सगळं करतो. मी अमेरिकेत जॉब करून आल्यावर जे मी साठवले होते ते. दुसरं मी लोन काढलं होतं आणि मग त्याच्यात मी CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रामच्या अंडर लोन काढून सबसिडी आणि लोन असं सगळं करून मग मी भांडवल उभं केलं. त्याच्यात आपण वुडवर्किंग मशीन, CNC मशीन अशा काय काय गोष्टी वस्तूमध्ये आपण प्रयत्न करतो की युटिलिटी प्रोडक्ट म्हणजे ज्यांचा घरात आणि ऑफिसमध्ये वापर होईल, ज्या आपण जनरली प्लास्टिक पासून बनवल्या जातात त्या आपण प्रयत्न करतोय की लाकूड आणि बांबू पासून बनवाव्यात. तो त्याच्यात डेस्क ऑर्गनायझर, डेस्कवर वापरायच्या वस्तू, लॅपटॉप स्टँड, मोबाईल स्टँड, पेन स्टँड अशा गोष्टी. मग घरी वापरायच्या कटलरी होल्डर्स, कटिंग बोर्ड्स, ट्रेज असं गोष्टी बनवतो. मग हॉस्पिटॅलिटी प्रोडक्ट्स मध्ये सर्विंग वेअर असे वगैरे प्रोडक्ट्स आहेत. मग होम डेकोरचे पण काही प्रोडक्ट्स करतो, इंटिरियरचे प्रोडक्ट्स. सगळे आपण रिक्लेम्ड वूड, रिक्लेम म्हणजे जे सेकंड हँड लाकूड असतं ते वापरून आपण हे सगळे प्रोडक्ट बनवतो. झाडं कापून यातलं काही आपण करत नाही. तो प्रयत्न असा आहे की जे स्क्रॅप लाकूड असतं ते आपण स्क्रॅप डीलर्स कडून घेतो आणि त्यापासून मग हे सगळे वस्तू युटिलिटी प्रोडक्ट त्याचं आपण कन्वर्ट करतो स्क्रॅप लाकडात. तरी साधारण म्हणजे शेकडो आपण प्रत्येक ऑर्डर आपली वेगळी असते. तो बरेच आपण 150-200 प्रोडक्ट डेव्हलप करून झाले असतील आणि रेग्युलर आपण नवीन प्रोडक्ट बनवत असतो. प्रोजेक्ट 50 लाखाचा होता पण त्याहून जास्त नंतर लागलं बरं. आणि नफा म्हणजे मी म्हणेल की निश प्रॉडक्ट आहे. निश प्रॉडक्ट म्हणजे खूप लोक घेत नाहीत आणि त्याची अवेअरनेस तेवढी नाहीये मार्केटमध्ये, पण त्या तुलनेने आपण बऱ्यापैकी नफा कमवतो. मग आता हे 3 वर्ष झाले आपण करतोय आणि जवळपास आता 50 लाख या वर्षीचा टर्नओव्हर होईल. आता घरचे माझे नेहमीच मला या माझ्या फील्डमध्ये सपोर्ट केला. तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्याला त्यांचा सपोर्ट होता जे खूप मुली करत नाहीत. मग मी US ला जाऊन ऑटोमोटिव्ह म्हणजे गाड्यांच्या ह्याच्यात मी मास्टर्स केलं. मग मी जीप, BMW सगळ्या वेगळ्या फील्डमध्ये जॉब आणि एक्सपिरियन्स घेत गेले आणि त्याचा त्यांनी नेहमी सपोर्ट केला की मला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते मी शिकत गेले आणि करत गेले. आणि मग हे फील्ड चेंज करतानाही त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे वेळ दिला, मॉरल सपोर्ट दिला. मला इथे कंपनीत जेव्हा काही अडचणी आल्या त्यांनी मदत केली. तो त्यांनी खूप सपोर्ट केला आणि अजूनही करतात. आपण जर पाहिलं तर गेली 3 वर्ष झालं प्रतीक्षा हा व्यवसाय करत आहेत आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्या 50 लाखापर्यंत वार्षिक उलाढाल देखील करतात. तर त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असा आहे. प्राची केदारी, लोकल टीव्ही, पुणे.